नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, सध्या आता आपल्याला आभा आय डी प्रोफाईलला लिंक करायचं आहे किंवा आपल्याला आभा जे आहे ते व्हेरीफाय करायचे आहे। तर ते कसे करायचे, कोणाकोणाचे करायचे, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तेच सांगणार आहे। कारण की आता पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला वरून सूचना येत आहेत की आपल्याला आभा लिंक करायचा आहे। आता काहींचा सहज होतो आणि काहींची अडचण येते। आता ज्यांचं आधार पण नाही तर तशा लाभार्थ्यांचं पण आपल्याला आभा कसं लिंक करता येईल ते मी तुम्हाला दोघंही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे की ज्यांच्याकडे स्वतःचा आधार नाही तरी त्यांचा आभा आय डी हा पालकांच्या याच्यावरून आपण कशा पद्धतीने करू शकतो आणि तुम्हाला ते करत असताना कोणती अडचण येते। तर सगळा व्हिडिओ व्यवस्थित तुम्ही जर पूर्ण पाहिला तर तुम्हाला आभा प्रोफाईलला लिंक करणं किंवा आभा व्हेरीफाय करणं अगदी सोपं आहे। फक्त व्हिडिओ पूर्ण बघा। आणि ताईंनो एक विनंती करेल की तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर आला असाल, जोडला नसाल म्हणजे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। कारण जेणेकरून भविष्यामध्ये कुठलाही व्हिडिओ तुम्हाला कोणाकडनं मागायची गरज नाही, लगेच तुम्हाला तो जसा मी करेल तसा येणार। तर चला आता आपल्याला आभा हा सगळ्यांचा करायचा आहे। इथं जर तुम्ही पाहिले तर आपले जे सगळे मॉड्यूल आहेत म्हणजे गरोदर, स्तनदा, 0 ते 6 महिने, 6 महिने ते 3 वर्ष, 3 ते 6 आपल्याला सगळ्या 5 मॉड्यूलचा आभा आय डी तयार करायचा आहे। तर मी आता तुम्हाला 0 ते 6 महिने या लाभार्थ्यांचं आभा आय डी कसं तयार करायचं हे दाखवणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला त्या वयोगटावर क्लिक करावं लागणार। त्याच्यानंतर आपल्यासमोर हे पेज ओपन होणार। पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला लाभार्थ्याच्या 3 डॉटवर जायचं आहे। 3 डॉटवर गेल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं। हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं दिलेलं आहे SBS तयार करा, पुनर्प्राप्त करा, ते याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर मग 2 ऑप्शन येतील। 2 ऑप्शन येतील तर आता तुमच्याकडे त्या लाभार्थ्याचं आधार नाही, पण तुमच्याकडे जर त्या लाभार्थ्याचा आधार आलं असेल तर तुम्ही ह्या माध्यमातून इथं क्लिक करून त्या लाभार्थ्याचा आधार टाकू शकता। पण आता मी ज्या लाभार्थ्याचं तुम्हाला आभा व्हेरीफाय करायचं दाखवत आहे किंवा आभा प्रोफाईलला लिंक करायचं दाखवते तर त्या लाभार्थ्याकडे स्वतःचा आधार अजून आलेलं नाही। आलं असेल तर इथे टाकायचं, इथे अपडेट आधार करायचं, पण आलेलं नाही तर मग आपल्याला बाल आभा युजिंग पॅरेंट्स आधार म्हणजे आपल्याला पालकांच्या आईवडिलांच्या जे आपण ज्यांच्या आधारने बालकाचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांच्या आधारवरून आपल्याला बाल आभा हा तयार करायचा आहे। त्याच्यासाठी चालू ठेवावर आपल्याला क्लिक करायचं आहे। शक्यतोवर आपलं बहुतेकांचं आईच्याच नावाने रजिस्ट्रेशन आहे बालकाचं, तर चालू ठेवा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज येणार। ह्या पद्धतीचं पेज आल्यानंतर आपल्याला इथं विचारण्यात येईल की आर यू शुअर यू वॉन्ट टू क्रिएट रिट्रीव्ह आभा युजिंग पॅरेंट्स आधार नंबर म्हणजे तुम्हाला खरोखरच पालकांच्या म्हणजे आईवडिलांच्या याच्याने बालाभा तयार करायचा आहे का। जर करायचं असेल तर हो म्हणायचं। तुमचं जर आधार असेल तर प्रश्न नाही, पण आता माझ्याकडे या बालकाचा आधार नाही तर मला आपल्याला वरून सांगण्यात आलेले 100% काम करा। तर मग आपण काय करणार तर आपण पालकांच्या याच्यावरच ते आभा तयार करणार आहोत। म्हणून प्रक्रिया केली याच्यावर मी प्रक्रिया केली याच्यावर क्लिक करायचे। त्याच्यानंतर मग ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं। आता ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर मात्र तुम्हाला एक गोष्ट करायची की तुम्हाला इथे मोबाईल व्हेरीफाय हा करावा लागणार। बघा ही जी प्रोसेस आहे ती याच्यावर आपल्याला क्लिक करायचं। बघा प्लीज व्हेरीफाय मोबाईल नंबर बिफोर प्रोसेसिंग। आधी तुम्हाला मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस करायची। मग त्याच्यासाठी आपल्याला व्हेरीफाय नाऊ या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। मग तुम्ही ज्या मोबाईल नंबरने रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या मोबाईल नंबरवर OTP जाणार पालकांच्या याच्यावर। मग OTPसाठी विनंती करा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर मग 4 अंकी OTP पालकांच्या याच्यावर जो गेलेला आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर OTP सत्यापित करावर आपल्याला क्लिक करायचं। बघा मी पुढे OTP टाकलेला आहे। बघा माझा 4 अंकी OTP टाकून झालेला आहे आणि त्याच्यानंतर OTP सत्यापित करा याच्यावर मी क्लिक करणार आहे। जवळजवळ 5 मिनिटासाठी हा OTP असतो। आपण घरी बसून देखील फोनवर पालकांना OTP मागू शकतो आणि घरी बसून करू शकतो। आणि ज्यांचं लाभार्थ्यांचं मोबाईल व्हेरीफाय झालेलं तर त्यांना ही करायची गरज नाही। तर आपल्याला OTP सत्यापित करा याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर भ्रमणध्वनी पडताळणी पूर्ण म्हणजे आपला जो मोबाईल व्हेरिफिकेशन आहे ते झालेलं आहे। आता आपल्याला पुढच्या प्रोसेसला लागायचं आहे। आता आपण या शेवटच्या लाभार्थ्याचं तुम्ही पाहिलं तर शेवटच्या लाभार्थ्याचा आपण मोबाईल व्हेरिफिकेशन केलेलं आहे तर त्याचा आभा आपल्याला क्रिएट करायचा आहे। तर याच्यासाठी 3 डॉटवर पुन्हा जावं लागेल। 3 डॉटवर गेल्यानंतर त्याच ऑप्शनला आपल्याला परत जावं लागेल। SBS तयार करा याच्यावर आपल्याला क्लिक करावं लागेल। त्याच्यानंतर परत बाल आभा युजिंग ह्याच ऑप्शन आपल्याला जायचं आहे।
तेव्हा त्याचा कुठं बालआभा तयार होणार आहे. ते याच्यावर आपल्याला क्लिक केल्यानंतर परत प्रक्रिया केल्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला वरच्या पेजवर म्हणजे क्रिएट रिट्रीव्ह बालआभा ते याच्यावर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर परत आपल्याला आधारबाबतच्या माहितीचा उपयोग करून सत्यापन करा याच्यावर आपल्याला म्हणजे ह्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं. बघा ह्याच ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथं आईची प्रोफाईल ही जी आहे ती तयार झालेली आईची प्रोफाईल आहे त्याच्यावर फक्त आपल्याला इथं टिक करायची आहे आणि त्याच्यानंतर पडताळणी करावर आपल्याला क्लिक करायचं आहे. फक्त पडताळणी करावर क्लिक करायचं आहे. पडताळणी करावर क्लिक केल्याबरोबर आपण जर पाहिलं तर आभा आपल्या प्रोफाईलसोबत यशस्वीरित्या जोडला गेला. अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये बालकांचं म्हणजे ज्यांचं स्वतःचा आधार नाही त्यांचं देखील तुम्ही ह्या पद्धतीने बाल आभा प्रोफाईलला जोडू शकता. त्यांचं आभा जे आहे ते व्हेरीफाय करू शकता. तर अगदी सोपं आहे. म्हणजे ज्या लाभार्थ्यांचं आधीच मोबाईल व्हेरिफिकेशन झाले त्यांचे मी आता तुम्हाला जी पद्धत दाखवली त्या पद्धतीने होतं आणि ज्यांचं झाल्यानंतर त्यांची आधीपासून अशी प्रोसेस पूर्ण करावी लागते आणि त्या पद्धतीने तुम्ही बालकांचा बालआभा तयार करू शकता. तर ताईंनो अगदी सोपं आहे आणि हे काम आपल्याला करावंच लागणार आहे, सुटणार नाही. मानधनाचा प्रश्न आपला अजून सुटलेला नाही, परंतु कामं मात्र आपल्याला करावी लागतात. त्याच्यासारखी दुसरी खेदाची गोष्ट नसेल. पण ताईंनो तुम्हाला व्यवस्थित तुमचं काम हवं, तुमचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत असते. त्याच्यामुळे व्हिडिओ आवडला तर लाईक करत चाला आणि ताईंनो तुमच्यासोबत मी नेहमी आहे हे लक्षात ठेवा. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.